श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 20 ऑक्टोबरला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाणार आहे. ऑक्टोबर महिन्याची ही चतुर्थी वक्रतुंड संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते. ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत मुलांच्या दीर्घायुष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी ठेवले जाते. चतुर्थीच्या दिवशी गणेश आणि चंद्र यांची पूजन केले जाते. तसेच या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. रविवारी या चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला मसूर डाळीचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्ती होईल. घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील. घरातील सर्व अडचणी दूर होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनेक जण व्रत करतात. या दिवशी व्रत केल्याने विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफळ देतो असे म्हटले जाते. हे व्रत केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात. ऐश्वर्य, सुख, सौभाग्य वाढते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही रविवारी संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे. उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहेत, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, आपल्या देवघरातल्या देवतांची पूजा करून घ्यायची आहेत. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यावरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत, जसे की जास्वंदाचे फूल, मोदक, लाडू तुम्ही हे बाप्पांना अर्पण करू शकता. आणि यानंतर तुम्ही हा उपाय कधीही केला तरीही चालेल. जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण काही प्रभावी उपाय करतो तेव्हा त्या उपायांचं बाप्पा आपल्याला शीघ्र फळ देत असतात. हा उपाय केल्याने घरातील अनेक अडचणी दूर होतात. जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे, कलह, मतभेद यासारख्या गोष्टी घडत असेल, घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल, मुलं सतत हट्टीपणा करत असेल, सांगितलेलं ऐकत नसेल, तसेच घरामध्ये नवरा बायकोची सतत भांडणं होत असेल, तसेच घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल, सतत आर्थिक अडचणी येत असेल आणि पैशांच्या अडचणी आल्यामुळे भरपूर असं कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल तर हा एक उपाय तुम्ही चतुर्थीला नक्की करा. हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये चहूबाजूने पैसा हा येत जाईल, कर्ज फिटत जाईल, 7 जन्माचं दारिद्र्य हे नष्ट होईल. तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करत असेल, परंतु कधीकधी कितीही प्रयत्न आणि कष्ट केले तरीही आपली इच्छा ही पूर्ण होत नाही. आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. जर तुम्ही चतुर्थी दिवशी हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. आता हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुमच्या देवघरामध्ये बाप्पांची मूर्ती किंवा फोटो हा असायला हवा. जर नसेल तर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीलाच गणपती बाप्पांचा प्रतीक मानून त्यासमोर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक केळीचं पान लागणार आहे. केळीचं पान तुम्हाला घ्यायचं आहे. केळीचं पान नसेल तर तुम्ही नागवेलीचं पान असतं तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता, ज्याला आपण विड्याचं पान असं म्हणतो. परंतु शक्य असेल तर तुम्ही केळीचंच पान घ्यायचं आहे. थोडासा शेंदूर घ्यायचा आहे. शेंदुरामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. केळीचं पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे, पुसून काढायचं आहे आणि यानंतर त्या केळीच्या पानावरती तुम्हाला एक त्रिकोण काढायचा आहे. त्रिकोण काढल्यानंतर आपल्याला मूठभर मसूर डाळ घ्यायची आहेत आणि त्या त्रिकोणामध्ये ती मसूर डाळ जी आहे तर ती आपल्याला टाकायची आहेत. जेवढी मसूर डाळ त्या त्रिकोणामध्ये बसेल तेवढी डाळ तुम्हाला टाकायची आहेत. जर तुम्ही केळीचं पान घेतलेलं असेल
तर त्यामध्ये भरपूर मसूर डाळ बसते. परंतु जर तुम्ही विड्याचं, ज्याला आपण नागवेलीचं पान म्हणतो, तर ते घेतलेलं असेल तर त्यामध्ये एक अर्धासा मूठ जे आहे तर ती डाळ बसते. तर तेवढी डाळ जी आहे तर ती तुम्हाला त्या पानावरती म्हणजे त्या त्रिकोणामध्ये मावेल तेवढी डाळ तुम्हाला टाकायची आहेत. यानंतरनं हे जे पान आहे तर हे आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहेत. त्यावरती हळदी कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहेत. आणि यानंतर बाप्पांसमोर बसून तुम्हाला ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि 1 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे. ही सेवा करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांना तुम्ही ज्या कामासाठी हा उपाय केलेला आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. यानंतर तुम्हाला ते पान फोल्ड करून घ्यायचं आहे. ज्या प्रकारे आपण पानाचा विडा बनवतो त्या पद्धतीने तुम्हाला ते पान फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यावरती एक लवंग तुम्हाला खोचायचा आहे. यानंतर संपूर्ण दिवसभर तुम्हाला हा विडा तिथेच तुमच्या देवघरामध्ये बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सोमवार आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करून तो विडा तुम्हाला तिथून उचलायचा आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. जर तुमच्या घराजवळ वाहतं पाणी नसेल तर हा विडा तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन अर्पण करून यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा मसूर डाळीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. खूप प्रभावी उपाय आहे हा. बऱ्याच जणांनी हा उपाय केलेला सुद्धा आहेत आणि या उपायांचं बऱ्याच जणांना फळ देखील प्राप्त झालेलं आहे. मसूर डाळ ही गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत. जेव्हा एखादा व्यक्ती मनोभावे बाप्पांना मसूर डाळ अर्पण करतो आणि त्याच्या मनातील इच्छा व्यक्त करतो तेव्हा ती इच्छा 100% पूर्ण होते. या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊनसुद्धा बाप्पांना मूठभर मसूर डाळ ही अर्पण करू शकता. ही मसूर डाळ अर्पण केल्याने गणपती बाप्पांची विशेष कृपा ही आपल्यावरती होत असते. जीवनातील अनेक अडचणी, संकट हे दूर होतात. तसेच पुढचा उपाय हा तुम्हाला तुमच्या पतीसाठी करायचा आहे किंवा पती आपल्या पत्नीसाठी करू शकतो. जर आपला जीवन साथीदार कोणत्याही कारणामुळे नेहमी काळजीत राहत असेल आणि ज्याचा प्रभाव हा तुमच्या नात्यावरती पडत असेल, जसे की बायको नेहमी टेन्शनमध्ये राहत असेल, कोणत्या तरी सतत विचारामध्ये राहत असेल किंवा पती नेहमी कोणत्या विचारामध्ये राहत असेल, सतत काहीतरी टेन्शन त्याला येत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, चतुर्थीच्या दिवशी एक लांब कच्चा सुताचा धागा जो असतो तर तो घ्यायचा आहे. तो गणपती बाप्पांसमोर तुम्हाला ठेवायचा आहे आणि यानंतरनं ओम विघ्नेश्वराय नमः, ओम विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. नंतरनं देवाची तुम्हाला म्हणजे बाप्पांसमोर तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत आणि त्या दोऱ्याला तुम्हाला 7 गाठी बांधायच्या आहेत आणि हा दोरा त्या व्यक्तीच्या जवळ द्यायचा आहे. असं केल्याने बघा आपला साथीदार जो आहे तर तो सर्व प्रकारच्या काळजीमधून मुक्त होतो. त्याची सर्व काळजी जी आहे तर ती दूर होते. तर हा एक उपायसुद्धा तुम्ही चतुर्थीला नक्कीच करू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.